नमस्कार, विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण केलेला आहे हरभऱ्याच्या डाळीपासून सुकं बेसन किंवा याला झुणकासुद्धा म्हणतात। हे बघा तुम्ही, खूप छान असं बेसन आपलं तयार झालेलं आहे। पूर्वीच्या काळी घरी डाळ बनवायच्या तर डाळीचा चुरा ओरायचा, तर त्या चुऱ्यापासून हे बेसन तयार करायचे किंवा त्यापासून मुठभरसुद्धा तयार करायचे। तर आज मी डाळ भिजू घालून हे कोरडं बेसन तयार केलेलं आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, त्यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ रात्रीच भिजत घातली होती। हे बघा तुम्ही, छान ही डाळ भिजलेली आहे। तुमच्याकडे जर चुरा असेल हरभऱ्याच्या डाळीचा तो सुद्धा भिजू घातला तरी चालतो। हिंग, बारीक चिरलेला कांदा, मोहरी, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, लाल तिखट, हळद आणि जिरं। सगळ्यात पहिले आपण आता भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। पाणी सर्व काढून घ्यायचे डाळीतलं। पाणी न टाकता आपल्याला ही डाळ मिक्सरमधून काढायची आहे। आता त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, जिरं, आता मिक्सरमधून आपल्याला चालू बंद असं करून हे वाटण मिक्सरमधून छान जाडसर काढून घ्यायचं आहे। एकसारखं फिरवायचं नाही आहे, नाहीतर मग ती पातळ पेस्ट तयार होईल। चालू बंद करून आपल्याला हे फिरवायचं आहे। आता एका कढईमध्ये मी तेल ठेवलं होतं गरम करायला। तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकलं, हिंग टाकला आणि बारीक चिरलेला कांदा टाकला। आता कांदा छान आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे कांदा लवकर होण्यासाठी। आता हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे वाटण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। हे बेसन भाकरीसोबत, पोळीसोबत खायला खूप छान लागतं। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। याचे मुटकुळेसुद्धा खूप छान होतात। आता आपण यामध्ये तिखट टाकणार आहोत, 1 चमचा हळद टाकणार आहोत आणि कोथिंबीर। आता हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे मिक्सरमधून काढलं होतं हरभऱ्याची डाळ ती आपण आता त्याच्यामध्ये टाकूया। आता हरभऱ्याची डाळ शिजायला वेळ लागतो, तर 15 ते 20 मिनिटं छान आपल्याला हे बेसन परतून घेऊन छान शिजवून घ्यायचं आहे। मधात आपल्याला छान हे चमचे साहाय्याने परतून घ्यायचं आहे। आता सर्व आपण एकत्र करून घेऊया। त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। तर 2-2, 3-3 मिनिटांनी आपल्याला हे बेसन चेक करत राहायचं आहे। हे बघा, बेसन आपलं छान कोरडं झालेलं आहे। आता परत आणखीन 15 ते 20 मिनिटं मी छान बेसन शिजवून घेतलेलं आहे। हे बघा, खूप छान आता बेसन आपलं हे तयार झालेलं आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा।